वेळ हा वाटून दिलेला आहे. 5 मिनिटं दिली होती, विनंती केली होती मी 3-4 मिनिट जास्त द्या म्हणून, त्याचं काही उत्तर आलं नाही. त्यांना म्हटलं थोडं 2-3 मिनिट इकडे तिकडे जमतं का ते बघा. अजिबात जमणार नाही. शेवटी संयोजक ठरवणार ना. कार्यक्रम कोणाचा आहे, पुस्तक कोणावर आहे. म्हटलं थोडीफार भेसळ होते का ते बघा. मी गपचूप बसलो, पण कार्यक्रम सुरू झाल्यापासून बघतोय घड्याळाकडे कोणाला किती मिनिटं दिली आहेत आणि भेसळ किती होते. म्हटलं आपल्याला पण संधी आहे, घ्या बोलून. बोलायचं खूप आहे, इथे ते शक्य होणार नाही. शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्मलेलो आम्ही. तुकाराम आणि माझ्यामध्ये एक भाऊ आहे, तो समोर बसलेला आहे. पुणे विद्यापीठामध्ये सहप्राध्यापक आहे. 11 वर्षाचा गॅप आम्हा दोघांमध्ये आहे. मध्ये तो आहे. कधी कधी होते त्याची खिचडी, पण तो सुरक्षित आहे. वडिलांनी शाळेत घातलं, जिल्हा परिषद 7वी पर्यंत ठीक चाललं होतं, पण तो 8वी ते 10वी गणित आणि इंग्लिश ह्या विषयाला शिक्षकच नव्हते. अशा परिस्थितीमध्ये पास होणं हे फार मोठं काम होतं. स्वतः अभ्यास करून पास झालो, बीडला गेलो, 11वी सायन्स. नंतर 1 वर्षाचा गॅप पुस्तकात आहे. शेतीत काम केलं, परत गेलो, ग्रॅज्युएशन केलं, औरंगाबादला गेलो. आताचं संभाजीनगर, औरंगाबाद या अर्थाने वापरतो, त्यावेळेस त्या शहराचं नाव औरंगाबाद होतं. कहाणी फार मोठी आहे. औरंगाबादला गेलो, ते कमवा, शिका, UPSCचा अभ्यास करा, MPSCचा करा यासाठी. आणि नोकरी पण मिळाली मला एका कंपनीमध्ये. त्याचा पगार होता मासिक 600 रुपये. 15 दिवस नोकरी केली, विचार केला मी पुढचा, आणि 2-3 प्रश्न स्वतःला विचारले. आपल्याला नोकरी का करायची आहे? त्याची उत्तरं 2 होती. एक, स्वतःचा खर्च भागवणे, आणि दुसरा जो होता त्याचा मी हमेशा विचार केला, तो होता आई वडिलांना मदत करणे. मी म्हटलं ह्या 600 रुपयात काय होणार आहे? फार फार तर माझा खर्च भागेल, आई वडिलांना मदत करता येणार नाही. मग सोडून द्या. मी 15 दिवस केली आणि नंतर नोकरी सोडून दिली. मला पगार 306 रुपये मिळाला. नंतर मला गरवारे कंपनीमध्ये केमिस्टची नोकरी मिळाली, 1200 रुपये पगाराची. माझे मित्र ज्यांच्याबरोबर मी राहायचो औरंगाबादमध्ये, दुर्दैवाने 2 मित्रांचं निधन झालं. एक आहे ते असे जाम खुश झाले. त्यावेळेस बजाज आणि तुमचं गरवारे, औरंगाबादमध्ये ह्या 2 कंपन्यांमध्ये नोकरी मिळणं म्हणजे IAS झाल्यासारखं असायचं. पण मला त्याचा आनंद नाही झाला. मी 8 दिवस वेळ मागून घेतला, विचार केला. मी 30 वर्षांनंतर 40 वर्षांनंतर काय असेल, ही जर नोकरी स्वीकारली तर काय असेल. तुम्हाला अंधार दिसला आणि तिथे पण मी जॉईन झालो नाही.
म्हटलं अभ्यास करूयात. अभ्यास सुरू केला. UPSC करत होतो आणि MPSC ग्रॅज्युएशन झाल्या झाल्याच एकदा दिली होती. प्रश्नपत्रिका कशी असायची? आता प्रश्नपत्रिका बाहेर येतात. ते म्हटलं समजून घ्यावं. त्यावेळेस तसा तो फार काय काळ स्पर्धा परीक्षेचा नव्हता. फक्त ते कृषी विद्यापीठामध्ये मात्र ते वातावरण होतं. मी आपलं साधा BSc झालेलं. हे कळून चुकलं की हे आपल्याला जमू शकतं. साहजिकच मी काय पास नाही झालो आणि औरंगाबादला नंतर सुरुवात केली हळूहळू. नंतर 0 बजेट आलं. आपल्यापैकी बऱ्याच मंडळीला माहीत नसेल 0 बजेट म्हणजे नोकरी नाही. असा 1-2 वर्षाचा काळ होता. मला वाटतं 87-88 असेल. वर्ष इकडे तिकडे असेल. 86 सांग. इथे बरेच MPSCचा प्रयत्न करणारे तरुण असतील. एक अटेम्प्ट व्हायला गेला म्हणजे त्याचं दुःख किती असतं ते मी अनुभवलेलं आहे. परत पहिल्यापासून घरच्यांना उत्तर काय द्यायची. तयारी करत असताना सुरुवात झाली आणि इंग्रजीचं वेळ मला होतं. मी अभ्यास केला. खूप अभ्यास केला. त्याची गरज होती की नाही माहीत नाही. तर त्याच्यावर बऱ्यापैकी मग नंतर कमांड देखील मिळवली. पैशाचा प्रश्न, खर्च कसा भागवायचा. तर मी त्यावेळी आमच्या गावचे एक जावई होते. जसे खांडेकर साहेब आमचे बीडचे जावई आहेत म्हणून त्यांची आमच्यावर कृपा असतेच आणि राहील. कार्यकारी अभियंता होते. त्यांच्या घरी जाऊन मी मुलाला शिकवायचो. त्याचे मला 200 रुपये महिन्याला भेटायचे. ज्यांच्याकडे मी राहायचो कानडी फॅमिली होती. त्यांचे भाऊ हायकोर्टचे जस्टिस म्हणून रिटायर झाले. ते पण ॲडव्होकेट होते. त्यांनी आता शिफ्ट झाले दिल्लीला. आता मला वाटतं पुण्यामध्ये स्थायिक असतील कदाचित. तेव्हा त्यांनी एक मला ट्युशन मिळवून दिली. आणि असं करत करत मी दुसऱ्याचा जे स्पोकन इंग्लिश हा कन्सेप्ट आहे बऱ्याच जणांना माहीत असेल. म्हटलं आपण जाऊन थोडंसं आपण अजून इंग्लिशचे उच्चार म्हणजे उच्चारामध्ये सुधारणा करूयात. गेलो. तिथले डायरेक्टर होते. त्याची चर्चा केली. बोलता बोलता मी त्यांना म्हटलं, त्यांनी विचारलं तुम्ही कशासाठी आलात. म्हटलं मला थोडा स्पोकन इंग्लिशचा क्लास करायचा. चर्चा केल्यानंतर म्हटली अहो तुम्हाला आम्ही काय शिकवलं, तुम्ही असंच का करत नाही. म्हटलं काय, तुम्हीच इथं काय शिकवत नाहीत. नाही वास्तव आहे. आता पुढच्याला काडीचा आधार. मी म्हटलं ठीक आहे, पैशाचं काय. ते म्हणजे एका बॅचला मी 200 रुपये देणार. ठीक आहे, 1 तासासाठी 200 रुपये. मी जॉईन केलं. 2 बॅच झाल्या, 3 बॅच झाल्या. मुलं जशी वाढत गेली पण तशी मला थोडीशी आशा निर्माण झाली. त्यांनी मला जास्त पैसे द्यायला पाहिजे कारण ते मुलं माझ्यासाठी येत होती. पण त्यांनी नकार दिला म्हणून मी दुसरं तिथून निघालो आणि मला स्वतःचा क्लास सुरू केला. तिथे स्पोकन इंग्लिश आणि नंतर MPSC क्लासेस. तरुणांना सांगतो मी MPSCचा क्लास 90 ते 94 मध्ये चालवलेला आहे आणि माझ्या क्लासचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत. त्यातले काही आता IAS पण आहेत आणि बरेच जण डिवाइस पे आहेत. पण जसं मी आता इथे मला असं एका ठिकाणी उभारून बोलायची सवय नाहीये. इथं कसं बांधल्यासारखं होतं. असं मोकळं पाहिजे. हातात माईक घेऊन इकडून तिकडे तिकडून इकडे जरा मस्त बोलतायत. यशपालला विचारलं वाढलेस माईक आहे का. तशी काही व्यवस्था नाही. म्हटलं ठीक. क्लासेस सुरू झाले आणि माझी विद्यार्थिनी जी की माझी आता पत्नी आहे ती समोर बसलेली आहे. कसं असतं बघा,
ज्यावेळेस आमच्या ह्या गुप्त गोष्टीला सुरुवात झाली आणि नंतर तुकारामला मी औरंगाबादला घेऊन आलो 10वी साठी. परिस्थिती फार नाजूक होती. नाजूक या अर्थ नव्हती की जिथे मलाच खायला नव्हतं. त्याच्यात मी तुकारामला आणलं. तुकारामला काय आई वडिलांनी असं तसंच नाही पाठवलं. तुकारामला मी असा पळून आणला होता औरंगाबादला. पुस्तकात त्याचा उल्लेख आहे. वडिलांनी विरोध केला. विरोध का केला? वडिलांसोबत त्या वेळी साधारणतः एक 60 वर्षाचा असेल. ते त्यांच्या ठिकाणी 100% बरोबर होते. त्यांना शेतीत काम करावं लागायचं. माझ्या समोर 2 प्रश्न होते. वडिलांना ह्या उतावळ्यामध्ये त्रास द्यायचा नाही, म्हणजे त्यांना शेतीत काम करू द्यायचं की नाही, आणि त्यांना शेतीतल्या कामापासून दूर ठेवायचं असेल तर त्यांची अपेक्षा होती तुकारामला त्यांनी गावात ठेवावं. म्हणजे तुकाराम शेतात काम करेल. माझी कोंडी निश्चित झालेली होती. पण मी फार पुढचं पाहून निर्णय घेतो. जसं की एका नोकरीच्या वेळी मी 30 वर्ष पुढे पाहिले तर मला ते कळून चुकलं की भावनात्मक निर्णय घेऊन चालणार नाही. हे आपण हमेशा लक्षात ठेवलं पाहिजे. आपले निर्णय हे फॅक्ट बेस्ड पाहिजेत. ते निर्णय करेक्ट होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. इम्पल्सिव्ह डिसिजन्स हे 99% चुकतात. आणि मी ठरवलं, आईला कल्पना दिली, कारण आईला सांगणं आवश्यक होतं. वडिलांना काही सांगितलं नाही. सकाळी उठून गावात बस यायची, त्याला रात्री सांगितलं, त्याला त्याची कल्पना पण नव्हती. आणि त्याला मी औरंगाबादला घेऊन गेलो. आता त्याला काय माहिती, त्याला वाटलं असेल की भाऊ औरंगाबादला आहे म्हणजे मस्त असेल, मोठं शहर आहे. एका रूममध्ये आम्ही अगोदर 3 जण असायचो. माझ्या गावातले 2 सुनील माने, सुनील इथे आलेला आहे, विलास मुंडे, आम्ही 3. 10 बाय 10ची रूम असेल. त्यांची परिस्थिती चांगली होती. हाल वाईट होते ते माझे होते. आमचा नॉर्मल आहार केळी आणि फरसाण. कारण बाकी जेवायला पुरेसे पैसे नसायचे, म्हणून केळी त्यावेळेस मला वाटतं 1-1.5 रुपये डझन असतील, फार फार तर 2 डझन. केळी खाऊन खाऊन किती खाणार? 2, 3, 4, 5, 6 खाणार किती? म्हणजे 50 पैसे किंवा 75 पैसे, फार फार तर 1 रुपया. याच्यात तुमचं पोट भरायचं. आणि थोडं तिखट म्हणून फरसाण. आता फरसाण खाणं पण बंद केलंय. त्याच्यात तेल कोणचं असेल त्याचा काय भरोसा नाही, पण थोडी थोडी मिसळ चालते. असं असतानाच माझं लग्न झालं म्हणजे तुकारामला विचारून केलं मी असं. तो प्रताप मी केलाच, पण नुसतं लग्न नाही केलं. ही 90ची गोष्ट आहे खांडेकर सर. त्या काळी मी आंतरजातीय विवाह केला. हा मी विचारपूर्वक केलेला होता. आणि माझ्या बायकोला मी पूर्ण कल्पना दिली होती. माझ्या दारिद्र्याविषयी लपून काही ठेवलं नाही. उद्या चलून काही वाद कशाला करायचे. कसं असतं की ती चांगल्या घरातली, तिचे वडील बँकेमध्ये चांगल्या पदावर काम करत होते. ती लहानाची मोठी औरंगाबादमध्येच झाली. मी आपला गावाकडून आलेला. आता तिनं माझ्याकडे काय पाहिजे माहित नाही. लग्नाच्या अगोदर मी तिला 100 रुपये पण मागितले होते. ती विसरली असेल, मी नाही विसरलो. SB कॉलेजच्या
ग्राउंडच्या बाजूला थोड्या वेळ बसलो, मागावत की नाही मागावत की नाही, लाज पण वाटत होती हो. एका प्रियशीला प्रियकर 100 रुपये मागतोय. मुद्दा 100 रुपयाचा नव्हता, त्यावेळेस 100 रुपये फार मोठे होते. पण तिने कसं मॅनेज केलं मला माहित नाही, पण तिने मला पैसे दिले. ते अजूनही माझ्याकडे तसेच आहेत. मित्र, मला सांगायला अभिमान वाटतो त्या आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कुटुंब एकसंघ ठेवण्यासाठी माझ्या पत्नीचा फार मोठा वाटा आहे. आईच्या नंतर आमच्या घरामध्ये तिचं स्थान आहे आणि ही परंपरा आता पुढे अर्चना देखील घेऊन जात आहे. आमचे टोटल आमच्या जॉईंट फॅमिलीमध्ये एकूण 9 सदस्य आहेत आणि हीच परंपरा आमच्या पुढच्या पिढीने न्यावी अशी आमची इच्छा आहे. अशा धावपळीमध्ये तुकारामचे हाल व्हायचे, खायला प्यायला भेटायचं नाही. आता मलाच नाही तर त्यानंतर कुठून भेटणार ना. आणि त्याच्यात लग्न केलं, उपासमार आम्ही तिघाची व्हायची कधी कधी. पण मला कधी कधी वाटायचं आपण हे केलंय ते बरोबर आहे की चूक आहे. उत्तर नकारात्मक म्हणजे असे निगेटिव्ह असायची. कारण माझं ठीक आहे, तुकारामचं पण ठीक आहे, बायकोचं काय, ती तर चांगली घरातली होती, पण तिने कधी तक्रार केली नाही आणि आम्हाला सर्वांना तिने व्यवस्थित सांभाळलं. अशा जीवनामध्ये अभ्यास करत असताना तुकारामला थोडा विचारपूर्वक 10वी नंतर 11वी 12वी सायन्सला टाकलं. त्याचंही कारण होतं UPSC सायन्सचा बेस असायला पाहिजे. नंतर BA ते करायचंच होतं. कदाचित त्याचा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल नंबर लागलाही असता, त्याचा ग्रुप काहीतरी 88% होतं, पण लागला असता किंवा नसता लागला. बॉन्डेड कुठतरी होता, पण आम्ही त्या आज पण भरला नाही, कारण त्या दिशेने जायचंच नव्हतं, ठरवलंच होतं. तुकाराम IAS व्हायलाच पाहिजे. आणि BA ला घातल्यानंतर त्याला सांगितलं की तुझी UPSC आता सुरू झाली आहे. त्याला मी दिशा दाखवली. तुम्ही फक्त दिशा दाखवू शकता आणि त्या दिशेचे फायदे तोटे सांगू शकता आणि त्या दिशेनं आणि त्या गतीनं कोणत्या गतीनं चालला म्हणजे केव्हा तुम्ही तिथे पोहोचा हे एवढं सांगू शकता. बाकी त्या व्यक्तीला ठरवायचं असतं, चालायचं की पळायचं, त्या व्यक्तीवरती असतं. मी त्याला एवढंच काम केलं. त्याच्यात चढ उतार जे असतात, बी प्लान तयार होता. चढ उतार असतात, त्या चढ उतारामध्ये तो प्री पटकन पास झाला, नंतर सेकंड अटेम्प्टला मेन पण पास झाला. इंटरव्ह्यूमध्ये त्याचे त्यावेळेस मार्क्स फार कमी होते, सिलेक्शन काही झालं नाही. स्पर्धा परीक्षेमध्ये हे एक फार वाईट असतं. वाईट हा शब्द कितपत योग्य मला माहित नाही, पण हा एक संक्रमणाचा काळ असतो. या स्पर्धा परीक्षेमध्ये जे शेवटपर्यंत फाईट करतात तेच यशस्वी होतात. शंभर टक्के यश मिळतं याची मला खात्री आहे. फक्त तुमची दिशा बरोबर पाहिजे आणि पुरेशी मेहनत पाहिजे. बाकी जसं गायकवाड सरांनी सांगितलं की मोटिवेशनल व्हिडिओ फार असतात, त्या चक्कर मी जाऊ नका. तो व्हिडिओ काय तुम्हाला तुमचा अभ्यास करणार नाहीये. डीपमध्ये जाऊन अभ्यास करा, यश तुम्हाला मिळेल. आणि अशाच ह्याच्यामध्ये जात असता अपयश आल्यानंतर त्यांनी मला न विचारता MPSC दिली. ते काही मला आवडलं नाही, त्याच्यामुळे आबोला धरून टाकलं, बोलायचंच नाही त्याशी. MPSC त्यांनी दिली आणि फक्त क्लास 2 झाला. मग तो विचारूच नका. क्लास 2 झाल्यानंतर मात्र मी हादरलो. मग मला वाटलं आता समोरासमोर बसून आता काही गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे. मग त्याला विचारलं, त्याला म्हटलं तुझे मित्र काही क्लास 1 अधिकारी झालेले आहेत आणि तू फक्त क्लास 2. तू UPSCची आतापर्यंत तयारी केलीस, तू कमीत कमी MPSC टॉप करायचीस.
उस्ताद हा विषय आलेला आहे पण फार महत्वाचा आहे म्हणून सांगतो. त्याला एक वाक्य मी बोललो, म्हणजे ते वास्तव त्याच्या डोळ्यासमोर मी आणून दिलं. त्याला मी म्हणालो, ज्यावेळेस तू तुझ्या मित्रांना भविष्यामध्ये भेटायचं असेल कालांतराने, त्यावेळेस तुला त्यांना भेटण्यासाठी कदाचित वेटिंग करावी लागेल आणि ते कदाचित तुला भेटू शकणार नाहीत. तुला आयुष्यामध्ये इतरांना भेटण्यासाठी प्रतीक्षा करायची की तू एवढं मोठं व्हावस की जेणेकरून लोक तुला भेटण्यासाठी प्रतीक्षा करतील. पुढचं एक वाक्य बोललो, आज तुझी ओळख माझा भाऊ म्हणून आहे. त्यावेळेस मी डेप्युटी कलेक्टर होतो. तू असं काही कर की तुझ्यामुळे मी ओळखला जाईल. आणि लोक म्हणतील, हे बघा तुकाराम मुंडेचे भाऊ. आणि मला आज सांगायला खूप आनंद होतो, गेल्या काही वर्षापासून माझी ओळख फक्त अशोक मुंडे म्हणून होतच नाही, आपले तुकाराम मुंडेचे मोठे भाऊ. आता याच्यापेक्षा मोठा आनंद काय असू शकतो? जे स्वप्न तुम्ही पाहता आणि तुझ्या डोळ्यात एका ती पूर्ण होतात त्यासारखा आनंद नाही. आता तो आयत झाला आणि सुरुवातीला दे धनाधन, मला चिंता वाटायची, आजही वाटते. ज्या वेळेस चिंता वाटते त्यावेळेस मला शिवछत्रपती शिवाजी महाराज आठवतात. डगमायचं नाही, फक्त चुकीचं करायचं नाही, जे व्हायचं ते होतं आणि पुढं चालत जायचं. आमचं संपूर्ण कुटुंब तुकारामच्या पाठीशी आहे आणि राहील. दोन तीन प्रसंग सांगतो आणि थांबतो, कारण भेसळ खूपच झाली आहे. मला एक तुकाराम जॉईन झाला त्यावेळेस मला 10-11 वर्षाचा अनुभव होता. काही लोक मला भेटायला यायचे आणि म्हणायचे, थोडं काम आहे, जरा तुकारामला सांगा ना. म्हटलं कसं काम आहे? खरं आहे का? हो खरं आहे. म्हणजे तुम्ही जर भेटला तरी होतंय तुमचं काम, सांगायची गरज नाही. फार फार तर भेट होत नसेल तर मी तेवढी व्यवस्था करू शकतो की XYZ येत आहेत, त्यांना त्यांचं ऐकून घे. काय नाही, ही घटना आहे. आता ते नंतर माझे मित्र होते, तुकाराम त्यावेळेस नवी मुंबईला कमिशनर होता, नंतर ते केंद्रामध्ये राज्यमंत्री पण झाले. त्यांचे मित्र होते मुंबईला एक बिल्डर, त्याच काहीतरी 20 कोटीचं काम तुकारामने रद्द करून टाकलं होतं. मला त्यांचा फोन आला, जरा काम आहे. म्हटलं ठीक आहे. त्यावेळेस मी मुंबईतच होतो, मंत्रालयात या. मला येतो. गेलो, त्याने ओळख करून दिली, हे माझे मित्र असतात. जरा थोडं तुकारामला सांगता येईल का? म्हटलं काय? हे असं असं काम आहे आणि ते रद्द झालंय. म्हटलं रद्द झालं म्हणजे काहीतरी कारण असतील ना? नाही नाही, तुकारामला काहीतरी काही लोकांनी चुकीचं मार्गदर्शन केलंय आणि त्याच्यामुळे ते रद्द झालेलं आहे. म्हटलं असं पोराचं ऐकून तर तुकाराम काम करणार नाही, निर्णय योग्य तेच घेणार. तिथं त्याला 10-12 प्रश्न असे विचारले, मीच विचारले. आता हे नंतर राज्यमंत्री केंद्रात झालेले माझे मित्र होते, पण त्यावेळेस ते मला एक वाक्य बोलून गेले, तुमच्यापेक्षा तुकारामला भेटलेलं बरं. आता आपण ठरवलं पाहिजे, ठरवता यायला पाहिजे काय सांगायचं आणि काय नाही. मला माहिती आहे तुकाराम काय करतो ते, मला पक्का माहिती. चुकीचं काय करणार नाही आणि ते चुकीचं असलं म्हणून हे लोक माझ्याकडे येतात. एका एकदा सांगितलं की तुमचा काय उपयोग? आमचं एक काम करत नाहीत
आणि तुम्ही आयएस झालात काय डेप्युटी कलेक्टर झालात, उपयोग काय आम्हाला? ते पण प्रकार होतात. आणि काय फरक पडतो? तुम्ही नाही पैसे खाल्ले तरी खालचे खातात ना. हो म्हटलं खातात. मग तुम्ही खाल्ले मग काय झालं? म्हटलं त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न, तुकारामनं काय करावं हा तुकारामचा प्रश्न. दुसरे काय करतात मग त्यांच्या मार्गाने जायलाच पाहिजे का? हे आंधळेपणानं चालणार नाही. अशी गंमत आहे. पण तुकाराम होणं एवढं सोपं नाही, एवढं मी सांगतो. त्याच्या वेदना, त्रास मी जवळून पाहत आलेलो आहे. आणि त्याचा त्रास मला जेवढा कळेल तेवढा दुसऱ्या कोणालाही कळणार नाही. आम्ही एकत्र राहून फार कमी बोलतो, पण मोजकं आणि महत्वाचं तेवढं बोलतो आणि गरजेनुसार बोलतो. ही अशी त्याची कारकीर्द चालतच राहणार आहे. हे जे पुस्तक आहे याच्यामध्ये बऱ्याच दणका आहे, याच्यामध्ये अगदी बऱ्यापैकी आहे. पण स्ट्रगल आणि त्रास काय असतो त्याच्यात तुम्हाला कळेल. या पुस्तक वाचून आपणही त्याच्या हळूहळू पाठीमागे जाण्याचा प्रयत्न करावा. आणि शफी पठार, इरा प्रकाशनचे, तांदळे फॅमिली, जे साहित्यिक पठारे साहेब, सर्वपरिचित आपले खांडेकर साहेब यांनी त्यांचा अमोल वेळ दिला, त्याबद्दल मुंडे कुटुंबातर्फे मी त्यांचे आभार मानतो. आणि